नमस्कार. ही आवडते मनापासून शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा. पुणे विद्यार्थीगृह विद्याभवन नेरूळ शाखेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत. प्रत्येक कार्याची सुरुवात त्या ईश्वराला स्मरून होते. म्हणूनच आपल्या या आजच्या सोहळ्याची सुरुवात आपण त्या परमपित्या परमेश्वराला स्मरण करणार आहोत. विद्याभवन संकुलातील विद्यार्थिनी सादर करीत आहेत ईशस्थवन. नाही म्हणतोय तो. इथे उपस्थित सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांचे स्वागत हे स्वागत गीतातून होत आहे. स्वागत गीत सादर करीत आहेत विद्याभवन संकुलातील विद्यार्थिनी. नाही
आज उशीर झालाय. काय लावले? तीन वाजता त्यांनी सांगितले म्हणल्यावर 3 वाजताच बघणार तर काय. हे काय धडली? दाखवतात. आपला कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. जी लोक अनम्यूट आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी म्यूट करा, म्हणजे आपल्या कार्यक्रमात डिस्टर्बन्स येणार नाही. ज्ञान प्रकाशे आम्ही उजळितो, शिस्तीचे धडे गिरवितो, शाळेमधल्या संस्कारांनी फुलतो जीवनमळा, अशी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणारी 112 वर्षाची परंपरा असलेली ही पुणे विद्यार्थीगृह संस्था समाजातील गरीब, गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने 12 मे 1909 रोजी कुलगुरू दादासाहेब केतकर यांनी या संस्थेची स्थापना केली. अवघ्या 6 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली ही त्यावेळची पुणे अनाथगृह 1909 ते 1950 या जवळपास 41 वर्षाच्या काळात कुलगुरू दादासाहेब केतकर यांनी अथक परिश्रम घेत संस्था रुजवली, वाढवली. पुढे दादांचे विद्यार्थी अण्णासाहेब खैर यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेत काम सुरू केले. माजी विद्यार्थी संस्थेचा आधार बनत गेले. आधी दादासाहेब केतकर आणि नंतर अण्णासाहेब खैर यांनी संस्थेचा पाया मजबूत केला. पुण्याच्या सदाशिव पेठेत आणि पर्वती दर्शन येथे, नाशिकला पंचवटी, म्हसरूळ तसेच तळेगाव अंजनेरी येथे, मुंबईला घाटकोपर येथे तर नवी मुंबईतील नेरूळ येथे संस्थेच्या शाखा आहेत. अगदी KG पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे अभ्यासक्रम या संस्थेतून, शाळेतून, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना दिले जाते. स्वर्गीय डॉक्टर शंकर पांडुरंग किंजवडेकर सर, आदरणीय प्राचार्य श्री कृष्णाजी नारायण शिरकांडे यांनी अथक परिश्रमातून सिडकोकडून भूखंड मिळविला व नेरूळ येथे 18 जून 2001 साली पुणे विद्यार्थीगृहाचे विद्याभवन शाळेची सुरुवात झाली. अवघ्या काही विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली ही शाळा आज या शाळेचा वटवृक्ष बहरत आहे. या शाळेत जवळजवळ 2500हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये KG ते ज्युनियर कॉलेज या सर्वांचा समावेश होतो. सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी या सर्वांच्या शुभाशीर्वादाने ही संस्था बहरत आहे. शिक्षकांच्या अथक परिश्रमाने व संस्कारक्षम विद्यार्थ्यांमुळे तसेच जागरूक पालकांमुळे सलग 18 वर्ष इयत्ता 10वीचा निकाल 100% लागत आहे.
शाळेचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती यादीत झळकत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्याभवन, नाव तयाचे विद्याभवन आहे खरोखरच विद्येचे नंदनवन. शाळा आमची आहे छान, जणू संस्कारांची खाण. शाळा आहे आमचा अभिमान, आम्ही वाढवू शाळेचा सन्मान. कोरोनाच्या या वैश्विक महामारीच्या काळात आज मात्र विद्यार्थ्यांच्या किलबिलाटासाठी ही शाळा असुसलेली आहे. विद्यार्थीही शाळेत येण्याची वाट पाहत आहेत. कोरोना या महामारीच्या काळात मुलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी, आजारापासून विद्यार्थ्यांना आपण कसे दूर ठेवू शकतो, यासाठी आज सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आपणास मिळणार आहे. गुरुवर्य अण्णासाहेब खैर यांच्या संस्थेप्रती कार्याने प्रेरित होऊन ज्यांनी नेरूळ शाखेसाठी मोलाची कामगिरी केली, असे स्वर्गीय डॉक्टर शंकर पांडुरंग किंजवडेकर यांचे सुपुत्र सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर 20 वर्ष संस्कार, ज्ञान व सर्वांगीण विकासाची 21व्या वर्षात पदार्पण करताना हवी जागरूकता आरोग्याची. या आरोग्याविषयी कसे जागरूक राहावे याविषयी डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर आपणास मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर हे MD DCH पदवीधर आहेत. ते कमलेश मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. त्यांना 29 वर्षाची क्लिनिकल प्रॅक्टिस आहे. त्यांनी 15 टेक्स्टबुक्स आणि जर्नलचे पब्लिकेशन केले आहे. त्यांची विशेष रुची ही संसर्गजन्य आजार, पोषण, लसीकरण या विषयात आहे. सन्माननीय डॉक्टर उपेंद्र सरांनी IPA इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष म्हणून सन 2018-19 रोजी कार्य पाहिले. आमचे प्रातिनिधिक स्वरूपात सुहास राऊळ सर डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये उपस्थित आहेत. मी राऊळ सरांना विनंती करते की संस्थेच्या वतीने आपण सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर यांना पुष्पगुच्छ व सदिच्छा भेट देऊन त्यांना सन्मानित करावं आणि आपणा उपस्थितांना विनंती करते की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. शाळेच्या संस्थेच्या वतीने उपेंद्र सरांचा सत्कार झालेला आहे. मी सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे, कारण खूप वेळ आधीच आपला गेलेला आहे आणि खूप कमी वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे. म्हणून आज जास्त वेळ न दवडता मी आपणास विनंती करते की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार, माझ्या स्लाइड्स विजिबल आहेत का? हो सर, आहेत विजिबल. ओके. सो सर्वप्रथम पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन शाळेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळ आणि विद्यार्थी आणि पालक या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आज या कार्यक्रमात मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. कारण काही झालं तरी या शाळेशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि ऋणानुबंध म्हणता येतील अशा भावनेने संबंध जोडले गेलेत. आत्ताच नाही तर गुरुवर्य अण्णासाहेब खैर जेव्हा होते तेव्हापासनं, अर्थात दादासाहेब केतकरांशी आमचं ते आम्ही जन्माला येण्यापूर्वीच
निर्वर्तले होते. पण खैर सरांपासून ते आजपर्यंत सर्वांशी अतिशय चांगले संबंध आणि त्यामुळे शाळेशी आणि शाळेच्या पालकांशी आणि शिक्षकांशी बोलायला नेहमीच अतिशय आनंद होतो. आणि तुम्ही आता प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे खरोखर या कोरोना वैश्विक महामारीमुळे एक प्रचंड औदासिन्य सगळीकडे, थोडीशी भीती, सगळंच काही संमिश्र वातावरण आहे. तुम्ही म्हणालात शाळेच्या भिंती आसुसल्या आहेत या मुलांच्या किलबिलाटासाठी, ते अगदी खरं आहे. सगळ्यांनाच ही मुलं बाहेर यायला हवी आहेत आणि कुठेतरी कोशात दडून बसली आहेत. तर आणि मी एक सुरुवातीलाच नमूद करतो, की आज मला बोलायला सांगितलंय COVID-19 या विषयावरच, की अतिशय उत्साहवर्धक आणि पॉझिटिव्ह माइंडसेटमध्येच आपल्याला येणारे काही महिने राहायचंय. कारण आय एम क्वाईट शुअर की येत्या काही दिवसातच आपण विल बी एबल टू ओव्हरकम द चॅलेंज ऑफ COVID-19 आणि ह्या वैश्विक महामारीपासून सगळं जगच मुक्त होईल. सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो, की मी स्लाइड्स या माझ्या थोडे इंग्लिशमध्ये आहेत. पण मी मराठीतच बोलीन, पण स्लाइड्स आम्हाला ते टेक्निकल भाषेसाठी इंग्लिशमध्ये सहज सोप्या बनवणं सोपं होतं. म्हणून त्या दृष्टीने आय एम सॉरी की क्षमस्व, या थोड्या इंग्लिशमध्ये स्लाइड्स आहेत. तर मी सुरुवातीला ह्या तिसऱ्या वेव्ह बद्दल, मुलांची ॲडल्ट्सच्या कंपॅरिझनमध्ये का बरं कमी, त्यांनी प्रतिकारशक्ती जास्त असते, की मुलं कशामुळे त्याच्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो, विविध प्रकारचे काय कोविडचे दुष्परिणाम मुलांवर दिसतात, त्याच्या टेस्ट कोणत्या, मॅनेजमेंटसाठी पेरेंट्सना, पालकांना काय माहिती असावं, नवजात अर्भकामध्ये पण कोविड होतो का, एक मिस्सी म्हणून प्रकार सगळीकडे आता ऐकिवात आला असेल, तो काय आहे, आणि शेवटी अर्थातच पालकांचं प्रबोधन आणि संबोधन केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. पण हे सगळं करण्याआधी मी माझ्या वतीने आमच्या सर्व डॉक्टर मित्रांना, ज्यांना आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स म्हणतो, जवळपास 1,500 डॉक्टर्स या कोरोनामध्ये ते स्वतः बळी पडलेत आणि त्यातले अक्षरशः 750 पहिल्या वेव्हमध्ये आणि दुसऱ्या वेव्हमध्ये. त्यामुळे त्या सर्वांप्रती तुम्हा सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ॲट द सेम टाईम मी तुम्हाला सांगतो, की आजचा दिवस तुम्ही बघितलं असेल, बरेच डॉक्टरांचे दवाखाने सकाळी बंद तुम्हाला आढळले असतील. त्याचं कारण हे, की खूप वेळा असं होऊ नये, कोविडचा पेशंट हे अत्यंत शेवटच्या क्षणी डॉक्टरांकडे जाऊन जर पेशंट दगावला तरी डॉक्टरांवर हल्ला होण्याचं प्रमाण परत वाढलंय. मध्ये जरासे बरे दिवस होते, पण परत हे झालंय. त्यामुळे या सगळ्याचा निषेध म्हणून वी आर रिक्वेस्टिंग, तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, की डॉक्टर हे योद्ध्याप्रमाणेच हे काम करतायत. त्यांना कुठल्याही प्रकारे कुठलं बाकी विशेष संरक्षण नाहीये. आणि तुम्ही बघितलं 1 आणि 2 नाही, 1,500 इज अ बिग नंबर, की डॉक्टर स्वतः बळी पडलेत. अर्थात त्यांच्या कुटुंबियांना, जवळच्यांना सगळ्यांनाच ह्यातनं जावं लागतंय. तेव्हा हॅव सिम्पथी, एम्पॅथी टुवर्ड्स डॉक्टर्स ऑल्सो. संवेदनशीलता तुम्ही ठेवावी आणि कृपया हल्ला करण्याच्या आधी 10 वेळा, 100 वेळा विचार करा, की आपण करतोय ते योग्य की अयोग्य. आता तिसरी वेव्ह, आपण लाटांबद्दल बोलतो. समुद्राच्या लाटा असतात, पहिली लाट, दुसरी लाट. तशी ही तिसरी लाट. पहिल्या लाटेत आपण बघितलं काय झालं, तर 60 ते 80 वयोगटातल्या लोकांना जास्त परिणाम झाला. त्यातले बरेच मृत्युमुखी पडले. दुसऱ्या लाटेमध्ये काय झालं, तर 30 ते 50 हा वयोगट सडनली, तुम्हाला लक्षात आलं असेल, फेब्रुवारी, मे मध्ये खूप जास्त प्रमाणात त्यांना सफर व्हायला लागलं. आणि म्हणून आता वाटतंय, की तिसरी वेव्ह म्हणजे मुलांना, लहान मुलांना, 18 वर्षाच्या आतील वयोगटातील मुलांना कदाचित त्याचा जास्त परिणाम भोगावा लागतो की काय? मग हे खरं आहे का? की डॉक्टर आम्हाला विचारतात, की पेशंट विचारतात, "डॉक्टर, ती तिसरी लाट खरंच येणार आहे का? कितपत आम्ही भीतीदायक वातावरणात राहावं आणि खरंच मुलांना खूप जास्त त्याचा परिणाम होणार आहे का?" तर मी सगळ्यात पुढे तुम्हाला हे पुढे जाण्याआधी हे नमूद करू इच्छितो, की ही तिसरी लाट हे थोडंसं हायपर म्हणतात ना, तसं थोडीशी रिएक्शन सगळ्यांकडनंच झाली आहे. कारण काय झालं, की पहिल्या लाटेत हे मी म्हटलं तसं 60 ते 80 वयोगट बळी पडले. दुसऱ्यात 30 ते 50 आणि आता फॉर्च्युनेटली लसीकरण या दोन्ही गटाचं चालू आहे. 18 ते 44 आणि पुढच्याही 45 आणि पुढच्यांना. राहिला वयोगट कोणता 18 आणि त्याच्या कमी. त्यांना आपण लस पण देत नाही आहोत. म्हणून असं वाटतंय, की त्यांना कदाचित प्रॉब्लेम येऊ शकेल. पण अतिशय शांत राहा आणि हे बघा, हे फिगर्स बघा. नोव्हेंबर 20 ते मे 21 मध्ये महाराष्ट्राच्या मी फिगर्स तुम्हाला दाखवल्या. तर 0 ते 5 वयोगटात फक्त 1.3%, 6 ते 11 वयोगटातली 2.4% आणि 12 ते 18 वयोगटात 4.1%. म्हणजे टोटल 7.8 किंवा 8% कोविडचे जे पेशंट्स आहेत, ती मुलं आहेत. 92% हे अजूनही 18 वर्षाच्या वरचे आहेत. म्हणजे 100 पेशंट्स आपण बघितले, तर 92% चान्सेस की तो कोविड पेशंट हा ॲडल्ट असेल. ही अतिशय रिअश्युरिंग गोष्ट आहे. म्हणजे घाबरून जाऊ नका. आणि पुढे जाऊन मी म्हणेन, की एवढं असूनही मोस्टली ज्यांना होईल ते माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक असतील. तर हा काय प्रकार आहे ते आपण बघू. पण तुम्ही विचाराल, की डॉक्टर का बरं मुलांना कमी होतोय कोविड मोठ्यांच्या तुलनेमध्ये?
त्याची बरीच काही कारण आहेत. पण थोडक्यात सांगायची तर जो इम्युन रिस्पॉन्स म्हणजे एखादा आजार आतमध्ये जंतू आत शिरल्यावर बॉडीची जी प्रतिकारशक्ती असते ती ॲडल्ट्समध्ये खूप जास्त हायपर होते. त्या मानाने मुलांमध्ये तितकी हायपर ॲक्टिव्हिटी त्या इम्युनिटीची दिसत नाही. याचं कारण की मुलांमध्ये खूप छोटे-छोटे व्हायरल आजार, सर्दी, खोकल्याचे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सीझन बदलला की मुलांना आजार होतो आणि हे सगळे जंतू त्यांच्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट वरतीमध्ये आपण म्हणतो तिथे असतात. त्यामुळे ते कोव्हिडच्या व्हायरसला आतमध्ये येण्यापासून त्याचा अटकाव करू शकतात. हे एक महत्त्वाचं कारण. BCG, MMR लसीकरण आपण दिलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं काही रिसेप्टर्स असतात. ACE2 रिसेप्टर आता बऱ्याच मुलांना पण माहिती असेल. खूप जणांनी या विषयाचा अभ्यासही केला असेल. आय एम शुअर 9वी ते 11वी किंवा त्याच्या आतल्या वयोगटातल्या मुलांना याबद्दल कल्पना असेल, की ACE2 रिसेप्टर्स हे मुलांमध्ये जास्त विकसित झालेले नसतात. जसं तुमचं वय वाढतं तसे हे ACE2 रिसेप्टर्स विकसित होतात आणि जितके ते विकसित तितकं तो व्हायरसला ईझी पडतं त्याला अटॅच होणं आणि खाली तुमच्या श्वसन मार्गामधनं लंग्समध्ये प्रवेश मिळणं. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच त्या व्हायरसला जसं आपण म्हणतो, की वॉचमन आपला पहिला डिफेन्स आहे नाही का? की वॉचमन पहिला कुणाला तरी आत येण्यापासून थांबवणार. जर वॉचमनच चोऱ्या करायला लागला तर आपण काय करू? तसा हा प्रकार आहे, की गेटवरच तुमच्या ACE2 रिसेप्टर्सच जर तुम्हाला तिथे अविकसित असल्यामुळे व्हायरसला अटकाव करू शकतील, तर आतमध्ये जाण्यापासून व्हायरस थांबवू शकतो. म्हणून मुलांना हे थोडेसे फायदे आहेत. पण जसं वय वाढतं, तसे हे ACE2 रिसेप्टर्स खूप व्हायरसला इझिली एंट्री करू देतात. आता आपण काही केसेस बघणार आहोत सोप्या आणि त्याद्वारे आपण कोव्हिडबद्दल थोडंसं ज्ञान मिळवणार आहोत. आता ही राधा 2 वर्षाची आहे. गावाहून आली, मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरली आई-वडिलांबरोबर आणि तिथे आता तुम्हाला माहिती आहे, की रँडमली टेस्ट केल्या जातात. तिची टेस्ट केली गेली आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली. या मुलीला काहीही होत नाही. आई-वडील सगळं कुटुंब अचंबित झालं. डॉक्टर म्हणजे किंवा ते विचारणार, की तुम्ही अहो तिला पॉझिटिव्ह म्हणताय, पण आमच्या मुलीला काहीच होत नाही. मग आता प्रश्न येतात, हिचं काय करायचं? हिला ॲडमिट करणार का? हिच्या टेस्ट करणार का? हिला औषधं काय देणार? हिला क्वारंटाईन करायचं का? काय? नक्की हे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असतील. आणि आता त्याचाच दुसरा भाग बघा 5 वर्षाचा राजू आहे. याला 100 ताप आहे, हलकासा खोकला आहे, थोडंसं नाक गळतंय, थोडंसं डोकं दुखतंय. त्याला काही श्वास घ्यायला त्रास होत नाहीये. त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं 98 आहे. मग आम्ही पहिल्यांदा 2 प्रश्न विचारतो, या दोघांच्यात फरक काय? तर पहिला प्रश्न आहे, की तुमच्या घरात कोणी कोव्हिडचा पेशंट आहे का? जर घरात कोव्हिडचा पेशंट असेल, तर या व्यक्तीला जेव्हा ताप येतो, तेव्हा कोव्हिड असण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरा प्रश्न विचारतो आम्ही कोमॉर्बिडिटी. त्या कोमॉर्बिडिटी म्हणजे काय? की एखाद्या माणसाला आधीपासूनच दुसरे कुठले आजार आहेत का? ते कोणते मी तुम्हाला लगेच सांगेन. पण हे लक्षात ठेवा, आता प्रचंड गेले 8-10 दिवस आपल्याकडे अक्षरशः पाऊस कोसळतोय. त्यामुळे बाकीचे आजार म्हणजे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, जुलाब हे बाकीचे आजारही तितक्याच जास्त प्रमाणात दिसतायत आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटला ताप असला तर कोव्हिडचा विचार करायचा, पण तो कोव्हिडच असेल असं अजिबात समजून चालायचं नाही. हे एक लक्षात गोष्ट घ्या. आणि मग हे टेस्टिंग कधी करायची? तर आयडियली ज्याला ताप येतोय त्याने सध्या कोव्हिडची टेस्ट करून घेतलीच पाहिजे. 2 कारणांसाठी. आपण स्प्रेड होण्यापासून त्याला वाचवणार आहोत आणि दुसरं ही टेस्ट फुकट होते हो. 4 पैसे पण खिशातनं काढायला लागत नाहीत. आपल्या नव्या मुंबईमध्ये तर अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे ही टेस्ट फुकट केली जाते. 2 प्रकारच्या टेस्ट असतात. एक अँटिजेन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट. आणि आपण बघणार आहोत, की जर का तुम्हाला घरात कोणी पेशंट असेल, तर हे कोव्हिड पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जास्त असते. घरात नसेल म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट नसेल, तर ती टेस्ट करत नाहीत. तर युजुअली कधी कुठली एखादी प्रोसिजर हॉस्पिटलायझेशन किंवा ऑपरेशन करायचं असेल, तर त्याच्या आधी सुद्धा ही टेस्ट केली जाते. आता कोमॉर्बिडिटीज मी म्हटलं म्हणजे काय, की एखाद्याला जन्मापासूनच समजा हृदयाला भोक असतं आपण ऐकलंय किंवा डाऊन सिंड्रोम नावाचा आजार किंवा एखादा दुर्धर किडनीचा आजार आहे, लंगचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे. प्रचंड जाड माणसांना तर कोव्हिडपासून खूप जपायला पाहिजे. कारण हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे, की ज्यांचं वजन खूप जास्त आहे म्हणजे एक चार्ट असतो त्यात 95% आपण म्हणतो. त्यांना जर का कोव्हिड झाला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवून वजन आटोक्यात आणण्यासाठी म्हणजे कोव्हिडपासून बचाव तुमचा नक्की होईल. आणि दुसरं टाइप 2 डायबिटीज. डायबिटीज हा फक्त मोठ्यांच्यात होतो असं नाही, लहान मुलांनाही होतो. तर हे जे कोमॉर्बिडिटीज समजा मुलांमध्ये असतील, तर नक्कीच त्यांची टेस्ट केली पाहिजे आणि ह्यांच्यावर विशेष लक्ष ठेवायला लागतं. पण जर का आता मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली, 5 वर्षाचा राजू आणि 2 वर्षाची राधा यांना दुसरा कुठलाही आजार नसेल, एकदम टणटणीत असतील आणि नुसता कोव्हिड झाला, काही त्रास नव्हता, तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. त्यामुळे टेस्ट 2 मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला त्रास असेल तर टेस्ट करायची आणि टेस्ट 2 प्रकारच्या असतात. तुमच्या नाकातनं किंवा तोंडातनं तो स्वॅब घेतला जातो
आणि त्याच्यामध्ये RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट. आता ही अँटीजेन टेस्ट असते, ती जर पॉझिटिव्ह आली तर RT-PCR करायची अजिबात गरज नाही. ती तितकीच सक्षम आहे. पण ती तितकी प्रत्येक पेशंट पकडेलच त्या टेस्टमध्ये असं नाही. त्यामुळे सर्वात उत्तम टेस्ट कोणती? तर RT-PCR. तीही 30% वेळा निगेटिव्ह येऊ शकते. आणि आता हे नवीन व्हेरियंट्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. UK व्हेरियंट, साउथ आफ्रिकन व्हेरियंट, ब्राझिलियन व्हेरियंट आणि आता आपल्या भारतातला पण आहे. बोलू नये पण आपला पण एक आला आता व्हेरियंट, की जग आता ओळखतंय की हे भारतातनं तयार होतोय. त्यामुळे हे सगळे व्हेरियंट्स असतील तर कदाचित कधी-कधी काय होतं, ही टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. पण या 2 टेस्ट असतात हे लक्षात ठेवा. मग आता पेशंट कुठला आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं डॉक्टर तुम्ही विचाराल, की "डॉक्टर आम्हाला सांगा, की आम्ही घरी कसं लक्ष ठेवू या मुलांवर?" तर जर एखाद्याला बाकी काहीच होत असेल, फक्त ताप आहे, सर्दी, खोकला आहे, अजिबात घाबरायचं नाही. 2च गोष्टींवर घरी लक्ष ठेवायचं. एक श्वास घेताना धाप लागते का? आणि दुसरं तुमचं ऑक्सिजन कसं आहे? धाप लागते तो टेस्ट कसा मोजायचा ते मी तुम्हाला सांगेन. पण तत्पूर्वी ऑक्सिजन बघणं, पल्स ऑक्सिमीटर आता बहुतेकांच्या घरी असेल. तो तुमच्या जर तुम्ही राइटी असाल तर उजव्या हाताच्या, लेफ्टी असाल तर लेफ्ट हँडच्या थंबला किंवा मधल्या बोटाला लावायचं. साधारण अर्धा मिनिट ते मशीन तसंच ठेवायचं. त्याचं जे सॅच्युरेशन येतं अर्ध्या मिनिटांनी किंवा 1 मिनिटांनी ते बघा. लगेच लावल्या-लावल्या कधी-कधी कमी येतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका. अर्धा मिनिट थांबा, मग त्याच्यावर लक्ष ठेवा. ते किती आहे ते नोट करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला 6 मिनिटं चालायचं असतं. हे साधारण 6 वर्षाच्या वरची मुलं पण करू शकतात. म्हणजे खोलीतल्या खोलीतच किती छोटं घर असलं तरी चालेल. एक 6 मिनिटं न थांबता चालायचं आणि परत एकदा ऑक्सिजन बघायचा. जर दोन्हीमध्ये 3 पेक्षा जास्त फरक दिसला, म्हणजे सुरुवातीला 99 असेल तर 96 पर्यंत झाला तर चालेल. 95 पण झाला तरी आपण आपले कान टवकारले पाहिजेत काहीतरी गडबड आहे म्हणून. सो अशा प्रकारे तुम्हाला ऑक्सिजन बघायचा असतो. तर हे 2 गोष्टींवर तुम्हाला या घरात लक्ष ठेवायचंय. मग आता तुम्ही म्हणाल, "डॉक्टर ती राधा जी स्टेशनवर उतरली, तिला काहीच होत नव्हतं, टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता तिचं काय करायचं?" तर हिला काहीही कुठेही पाठवायची गरज नाही. ती आपल्या आई-वडिलांबरोबरच राहणार. नो मेडिकेशन्स. तिला कोणतंही औषध नाही. कोव्हिडसाठी रामबाण औषध अजून निघालेलं नाही. कुठल्यातरी औषधांच्या भूलथापांना बळी पडू नका. कुठल्या बाबा, महाराज यांनी काय सांगितलं म्हणून लगेच ती औषधं घेऊन खूप जणांनी इतके काळे-वेडे प्यायलेत ना, काय त्याला सुमार नाही. ते नका करू. कंटिन्यू मेडिकेशन म्हणजे आता तुमचा तो पेशंट समजा हिला आधीपासून डायबिटीज असेल, तिची जी औषधं चालू असतील ती चालू राहतील. पण जर आधी अस्थमा असेल तर ते चालू राहील. पण अदरवाईज कोव्हिडसाठी म्हणून जिला काहीच होत नव्हतं त्या राधाला काही औषधं नाहीत. घरात ती आई-वडिलांबरोबरच राहू शकते. पण त्यांनी कुणी तिची पापी घ्यायची नाही. तिच्या फिजिकली जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. आणि विशेषतः आजी-आजोबांपासून तर जास्त सांभाळायचं. पण आता आजी-आजोबांचंही आय होप की दोघांचंही लसीकरण झालेलं असणार दोन्ही डोस. कोव्हिडमध्ये सर्वात महत्त्वाचं लक्ष असलं पाहिजे फ्लुइड्स म्हणजे भरपूर पाणी प्यायचं, लघवी भरपूर व्हायला पाहिजे, नॉर्मल जेवण सगळं चालतं आणि समजा आता हेच 16 वर्षाची असेल तर तिच्या खोकल्यातनं किंवा ॲडोलसंट बाकीच्यांना पण तो स्प्रेड होऊ शकतो. अर्थात लहान मुलांमधनंही होतो. पण मग त्यांच्याशी मग फोनमधनं, व्हिडिओ अर्थात प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे. या खोलीतनं त्या खोलीत, बेडरूममधनं हॉलमध्ये, किचनमध्ये आपण त्या व्यक्तीला जिला आपण क्वारंटाईन केलंय तिच्याशी फोनवर संवाद साधू शकतो, बोलू शकतो, तिचा श्वास बघू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या राधावर लक्ष ठेवायचं आहे. आणि कधी तुम्ही मला विचाराल, "डॉक्टर किंजवडेकर आम्ही तिला ॲडमिट कधी करायचं?" तर ह्या गोष्टी तिला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तिचं ऑक्सिजन कमी होत असेल, तिचे ओठ लाल, निळे पडायला लागले असतील, तिला किंवा मोठे असतील तर त्यांना छातीत दुखायला लागलं असेल, असं काही असेल, लघवी कमी व्हायला लागली, खाणं होत नाही, तिला झोपेतनं उठायला त्रास होतोय, बेशुद्धी, ग्लानीत आहे, तर अशा पेशंटला ताबडतोब ॲडमिट करायला पाहिजे. किती दिवस ठेवायला लागतं आपण लक्ष कोव्हिड झाल्यापासून? तर 10 दिवस. म्हणजे मला आज ताप आला, तर आजपासून 10 दिवस हे लक्षात ठेवा. आणि प्लस 4 दिवस असं मिळून साधारण 14 दिवस लक्ष ठेवायचं असतं. आणि समजा टेस्ट केली तुम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी, तर तेव्हापासून 10 दिवस. म्हणजे टोटल साधारण 14 दिवस. पण एखाद्या माणसाला कोव्हिड झाला असेल, तर त्यापासून इतरांना होण्याचा धोका हा फक्त 10 दिवस असतो. 11, 12, 13व्या दिवसापासून त्या माणसामुळे तुम्हाला कोव्हिड होणार नाही. त्यामुळे तुमच्या घरात कुणालाही जरी झाला, तरी त्याच्यावर 10 दिवस तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवायचं. आता आपण राधाकडनं राजूकडे वळूया. राधा एसिम्प्टोमॅटिक होती, म्हणजे तिला काहीच होत नव्हतं आणि टेस्टमध्ये कळली. पण राजूला थोडासा ताप, सर्दी, खोकला होता. तर असे जर पेशंट असतील, तर त्यांना फक्त तापासाठी आपण पॅरासिटामॉल हे औषध द्यायचं. मेफेनेमिक ॲसिड म्हणून दिलं जातं किंवा बाकीची औषधं अजिबात द्यायची नाही. दुसरी खोकल्याची, सर्दीची काही गरज नसते. अगदी जास्त असेल तर काहीतरी घेतलं तर ठीक आहे, पण काही गरज नाही. झिंक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी
हे देतात कधी कधी, पण त्यांचा काही फार जास्त महत्वाचा रोल नाही. पण निदान पेशंटना आम्ही प्लॅसिबो म्हणजे बरं वाटतं, काहीतरी डॉक्टरने औषधं दिली म्हणून फक्त ही औषधं दिली जातात, नाहीतर काही नाही. स्टीम इनहेलेशन शुड बी डिस्करेज, कारण कधी कधी मुलं भाजू शकतात, म्हणून ते सारखं वाफ घेणं वाफ घेणं वाफ घेणं जे भयानक चालायचं ते नको. कोणतंही अँटीबायोटिक नाही, ॲझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन, आयव्हरमॅक्टिन, फॅव्हिपिराम याचा काहीही रोल नाहीये. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि स्टिरॉइड म्हणून औषध असतात, ती अजिबात डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. इव्हन डॉक्टरनाही 100 वेळा विचारावं की खरंच त्याची आवश्यकता आहे का. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माइल्ड, तुम्हाला काय किंवा घरात मुलांना झाला असेल, कुठलीही ब्लड टेस्टची पण गरज नाही. तुम्ही विचार करा, असा आजार आहे की सीबीसी, सीआरपी, चेस्ट एक्सरे, सीटी स्कॅन अजिबात 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 नाही. फक्त आणि फक्त लक्षात ठेवा 2-3 गोष्टींवर. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतोय का, ग्लानीत आहे का, लघवी कमी होतीये का, ऑक्सिजन कमी होतोय का, या 3-4 गोष्टी सोडल्या तर काहीही कोविडमध्ये करायचं नाही. त्या माणसाने आयसोलेटेड राहायचं, त्याच्यासाठी नाही तर त्याच्यामुळे इतरांना होऊ नये म्हणून. आणि ह्या फक्त जर त्रास होत असेल तर मात्र ताबडतोब ऍडमिट व्हायला पाहिजे. आता हाच राजू 2 दिवस घरी होता, काही होत नव्हतं, आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की त्याचा श्वास घेताना वेग वाढतोय आणि त्याचं ऑक्सिजन पण 93 वर गेलं, जे आतापर्यंत 97-98 होतं. आता हा मॉडरेट झाला. तर ह्या पुढे जाण्यापूर्वी सर्वांनी लक्षात ठेवा की श्वास कसा मोजायचा हे अतिशय सोपं आहे. मुलाच्या पोटावर हात ठेवायचा आपला, घड्याळ लावायचं, सेकंद काट्याचं घड्याळ पाहिजे, आणि 1 मिनिटात किती वेळा वर खाली होतो ते बघा. आता माझं लेक्चर झाल्यावर तुम्ही सगळे आपापलं एकमेकांचं बघू शकता की आपण श्वास लिहून तरी ठेवा बेसिकली किती घेतोय. 2 महिन्याच्या आतलं बाळ असेल तर त्याने 60 पेक्षा कमी घ्यावं. 60 पेक्षा जास्त आहे तर त्याला त्रास आहे. 2 ते 12 महिने 50 पेक्षा जास्त चालणार नाही. 1 ते 5 वर्ष 40 पेक्षा जास्त चालणार नाही. 5 वर्षापेक्षा जास्त 30 वेळा जास्त पेक्षा जास्त चालणार नाही. तर ह्याच्या आतमध्ये असला पाहिजे एवढं बघा. आणि आता राजूचा ऑक्सिजन पण कमी आहे, श्वास पण धाप लागते, ह्याला मॉडरेट कोविड म्हणतात, म्हणजे ह्याला ऍडमिट करायची गरज आहे. जेव्हा तुमचं ऑक्सिजन कमी होतं तेव्हा मग ऑक्सिजनची गरज लागते. अदरवाईज तेव्हा काही नसताना उगाच ऍडमिट होऊन जाऊन ऑक्सिजन लावा म्हणत राहणं, त्याला काही अर्थ नसतो. तर हे मॉडरेट समजा झालं तर त्याला ऍडमिट, ऑक्सिजन, स्टिरॉइड औषधं दिली जातात, अँटीकोॲग्युलंट्स, फीवरची ट्रीटमेंट. मग अशा पेशंटला कदाचित अँटीबायोटिक वगैरे पण लागू शकतात. सिव्हिअर कोविड बद्दल आपण बोलायची गरज नाही, पण लक्षात ठेवा की त्यांचं ऑक्सिजन 90 पेक्षाही कमी आहे. त्यांना खूप जास्त न्यूमोनिया आहे. अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणतात, सेप्टिक शॉक, अतिशय तो बेशुद्ध, ग्लानीत, त्याला झटके येत आहेत किंवा असं काही त्रास होत असेल तर ह्याला सिव्हिअर. आणि देव करो तुमच्यावर, तुमच्या कुटुंबियांवर किंवा तुमच्या घरातल्या ओळखीच्या कोणावरही ही वेळ कधीच येऊ नये. सीटी स्कॅन हा अतिशय वाईट प्रकारे वापरला गेला. लक्षात ठेवा, एक सीटी स्कॅन म्हणजे 100 ते 200 एक्सरे काढल्यासारखं आहे. सीटी स्कॅनमुळे किंवा सारखं काढल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. हे किती जणांना माहितीये? नाही डॉक्टर सीटी स्कॅन करा, टेस्ट नको पण आमचा सीटी स्कॅन करा. अरे काय आहे काय? कारण गव्हर्नमेंटने 2,500 वर प्राइस सील केली. मेडिक्लेम मध्ये मिळतो सीटी स्कॅन, मग 2-2दा 3-3दा टेस्टची भीती वाटते. पण सीटी स्कॅन प्लीज. आणि लहान मुलांच्यात तर अतिशय वाईट, कारण 100 एक्सरे काढणं एखाद्याचा म्हणजे विचार करा. एक्सरे म्हणजे रेडिएशन असतं, आणि वयाच्या उत्तरार्धात ह्या सगळ्यांना कॅन्सर होऊ शकतो. म्हणून सीटी स्कॅन हा डॉक्टरांना मॉडरेट, सिव्हिअर, मी म्हटलं तसं ऑक्सिजन कमी होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, न्यूमोनिया जास्त वाटतोय, करू दे की तेव्हा जरूर केलाच पाहिजे. उगाचच पण आपलं काहीतरी झालं, ताप आला आणि सर्दी खोकला, आमचा सीटी स्कॅन करा. तुम्ही पूर्णपणे डॉक्टरना पण विचारलं पाहिजे जर सांगितलं तर, की का बरं मी सीटी स्कॅन करायचा. आता आपण थोडंसं गर्भावस्थेतल्या बाळाकडे बघूया, निओनेटल. तर करोना होण्याची शक्यतेवर खूप अभ्यास करतायत सगळेजण, पण लक्षात ठेवा असं काही होणार नाहीये. त्यामुळे जर आईला कोविड झाला असेल तर तरीही काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. त्याची ऑफकोर्स डिलिव्हरी हॉस्पिटलमध्येच होणार. त्या बाळाची 24 तासाला आणि डिस्चार्जच्या आधी अशी 2दा टेस्ट केली जाते. बाळाला आईचंच दूध पाजलं जातं, आणि वॅक्सिनेशन जी काही नेहमीची असतात 3 वॅक्सिन्स प्रत्येक डिलिव्हरीच्या बाळाला दिली जातात. बीसीजी, हिपॅटायटिस बी आणि पोलिओचा ओरल डोस हे द्यायलाच पाहिजे. आणि पेशंटला सांगायचं की काही त्रास वाटला तर जरूर आमच्याकडे घेऊन या. तर आई जर ती गर्भवती आई असेल तर ती पोटातल्या बाळाला ट्रान्सफर होण्याचे चान्सेस खूप 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 कमी आहेत. त्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही. पण जर का म्हणून त्याची भीती न बाळगता त्या आईचं व्हॅक्सिनेशन होणं जरुरी आहे. त्यामुळे प्रेग्नंट असो की लॅक्टेटिंग मदर म्हणजे जी स्तनपान करते, या दोन्ही स्त्रियांनी हे लक्षात ठेवून जरूर त्यांचं लसीकरण केलं पाहिजे. आता एक महत्वाची केस की हे जास्त कॉमन आहे. हा कोविड झाला, पण आता सध्या काय होतंय
जेव्हा कोविड होतो ना, कोविड कधी-कधी टेस्टही केली जात नाही. म्हणजे बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हा 10 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला. त्याला 6 दिवस ताप होता. त्याचे डोळे लाल, ओठ लाल, जीभ एकदम लाल, पण असा एकदम खूप तापलेला मुलगा की सीरियस कळतोय. त्याची आर-टी-पी-सी-आर केली तर निगेटिव्ह आली. हा वेगळा आजार आहे का? पण कोविडची अँटिबॉडी पॉझिटिव्ह आली. आता काय होतं सांगतो. ह्या 10 वर्षाच्या मुलाच्या घरी आई-वडील दोघांनाही कोविड झाला. याला ताप आला, नाही आला कोणी बघितलं नाही. असेल तरी त्याची टेस्ट केली नाही. मुलांना काही होत नाही असं वाटतं. ठीक आहे, दॅट्स फाईन आणि तो बराही झाला. पण 2 आठवडे ते 3 महिन्यापर्यंत या मुलाला ही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ही जी तिसरी वेव्ह म्हणतोय ना आपण, त्यात मुलांना हे होणार अशी आम्हाला भीती वाटते. आता हे फोटो बघा या मुलाचे आणि तुम्ही हे नजरेत साठवून ठेवा. असे इतके लाल ओठ म्हणजे लिपस्टिक लावल्यासारखे ओठ लाल दिसतात. डोळे लाल दिसतात, पण डोळे आलेले नसतात. त्यात घाण कधीच येत नाही. फक्त लाल. जीभ बघा, स्ट्रॉबेरी कोणी बघितली आहे? सगळ्यांनी बघितली आहे. लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची तसेच्या तसे डोळे जशी जीभ, त्याच्यानंतर त्यांची स्किन थोडीशी निघू शकते, हातापायाला सूज येऊ शकते. तर असे लक्षात ठेवा आणि असं काही वाटलं 3 दिवसापेक्षा जास्त तुमच्या बाळाला ताप वाटला, तर नक्की लगेच डॉक्टरकडे. याला कावासाकी आजारासारखं स्वरूप म्हणतात. आणि हे 3-4 प्रकारचे कावासाकी आजार होऊ शकतात मुलांना, त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर हे कधी याचा विचार करायचा? कुठल्याही मुलाला आजपासून लक्षात ठेवा, पालकांना सांगतो मी, 3 दिवसापेक्षा जास्त ताप असेल, अशी मी दाखवलेली फीचर्स दिसतील किंवा खूप जुलाब होत आहेत, एकदम ते ग्लानीत आहेत, त्यांना एकदम श्वास घ्यायला त्रास होतोय, तर मेडिकल इमर्जन्सी आहे. ताबडतोब अशा पेशंटला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलंच पाहिजे. आता मास्क बद्दल बरेच जण प्रश्न विचारतात, मुलांनी मास्क लावायला पाहिजे की नाही? तर साधारणपणे याचा नियम आहे की 5 वर्षाच्या खाली हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहेत. मास्कची गरज नाही. पण मुलं छानपैकी लावत असतील आणि कम्फर्टेबल असतील तर लावू दे त्यांना. पण अदरवाईज ॲज अ इंडिकेशन म्हणून गरज नाहीये त्याची. 6 ते 11 वर्षांच्या मुलांना साधारण समज आता आलेली आहे. 1.5 वर्ष होत आलं आपण या कोविड काळात जगतोय. तर त्यांनी प्रॉपर सुपरव्हिजन खाली मास्क लावला तरी चालेल. पण 12 वर्षाच्या वर लावलाच पाहिजे. मुलांना हात वारंवार धुवायला शिकवणं, तर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स वापरणं, मास्कची काळजी कशी आणि डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी माझ्या मते प्रत्येक पालकाने आतापर्यंत आपल्या मुलांना सांगितलेल्याच असतील. आता तुम्ही विचाराल की डॉक्टर हे नवीन आम्ही ऐकतोय की नवीन स्ट्रेन आपण इंडियात येतात ते खरेच मुलांना जास्त डेंजरस आहेत का बा ॲडल्ट्सपेक्षा? तर हा नवीन जो इंडियन स्ट्रेन मी म्हटलं B.1.1.7 हा UK मध्ये होता. हा आजही त्याच्याबद्दल बातमी आहे. हा प्रचंड वेगाने पसरणारा आहे आणि त्याच्यामुळे ही सेकंड वेव्ह सगळीकडे आली. पण हा इंडियात जो मी निळ्या शाईने हे लिहिलंय B.1.167 व्हेरियंट हा आपल्या भारतीय ओरिजिनचा आहे. अमरावतीमध्ये दिसला सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेकंड वेव्ह तिकडनं चालू झाली. परत वरती हरियाणामध्ये दिसला, बंगालमध्ये दिसला. तर ह्याच्यात आता सिंगापूरमध्ये असं दिसतंय की लहान मुलांनाही होतोय. पण नक्की ठोस आकडे कोणाकडे नाहीत. त्यामुळे ते आपल्याला नक्की सांगता येत नाही की किती प्रमाणात होईल. आता सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया ते म्हणजे मुलांचे मानसिक संतुलन त्यांचं कसं राखलं पाहिजे. या मुलांना खूप अँक्झायटी, डिप्रेशन, इरिटॅबिलिटी, त्यांचे मूड बदलणं, त्यांचं लक्ष न लागणं, झोपेच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. आता 12वीतल्या 10वीच्या मुलांचे विचार करून बघा तुम्ही, त्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि शेवटच्या क्षणी कळलं की परीक्षाच नाही. असंच पास करणार, होणार की नाही? नीट कधी? सीईटी कधी? अतिशय प्रॉब्लेम. तोच 10वीच्या मुलांचा पण सारखं आणि आई-वडीलही उत्तर देऊ शकत नाहीत, शिक्षक देऊ शकत नाहीत, सरकारलाही माहीत नाही कोण देणार कोण उत्तरं. तर आपण मोठ्या माणसांना जर त्रास होतो, तर मुलांना किती जास्त होत असेल, तर त्यांनाच समजून घ्या आणि ज्यांना आधीपासून प्रॉब्लेम होता, म्हणजे अटेन्शन डेफिसिट म्हणतात किंवा हायपर ॲक्टिव्ह, ऑटिस्टिक मुलं, त्यांना खूपच जास्त. त्यामुळे मुलांना सांभाळून घेणं हे अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. तर 2 प्रकारे लहान मुलांना आपण अनडिव्हायडेड पॉझिटिव्ह अटेन्शन आणि काही घाबरू नकोस, आपण सगळे एकत्र राहायला सामोरं जातोय आणि सगळं छान होणार आहे, असं म्हणत राहायचं. व्हॅक्सिनची वेळ आल्यावर अजिबात दवडू नका. आता तुम्हाला मी कालचीच बातमी सांगतो लोकसत्तेतली, की नवी मुंबई महानगरपालिका रोज 15,000 व्हॅक्सिन द्यायला तयार आहे. तर 1,000 लोकं गेली फक्त 2 दिवस, परवा आणि तेरवा. अरे काय प्रकार काय? म्हणजे बाकीचे 14,000 व्हॅक्सिन डोस काय? का असं होतंय? म्हणजे जेव्हा सेकंड वेव्ह जास्त होती, लोकं मरत होती, सगळे व्हॅक्सिन नंबर लागत नाही आणि आता केसेस कमी झाल्या, कोव्हिड कमी झाला, सगळे एकदम गाफील राहिले. हे जर आपण केलं तर 100% तिसरी वेव्ह येणार. 100 नाही 200% ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जुलै, ऑगस्टमध्ये हाहाकार माजेल. त्यामुळे परत एकदा कळकळीची विनंती, 18 वर्षाच्या वर जे कोणी तुम्ही ऐकत आहात, तुम्ही, तुमचे नातेवाईक प्रत्येकाला सांगा आत्ताच्या आत्ता, उद्याच्या उद्या जाऊन व्हॅक्सिन घ्या. आपल्या नव्या मुंबईत सुंदर सुलभ सोय आहे. बाकीचे ऐकत असतील त्यांच्याही गावा शहरांमध्ये आहे. त्यामुळे प्लीज त्यांना व्हॅक्सिन घ्या. आणि माहिती मुलांना ना प्रॉपर सोर्समधनं द्या. म्हणजे WhatsApp युनिव्हर्सिटी विद्यापीठच म्हणतात त्याला. चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारच्या बातम्या फार पटापट स्प्रेड करतात.
काय वाचायचं काय नाही याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. काय ते मॅग्नेट चिकटतं सेकंड डोस झाल्यानंतर आणि काय ते गणपतीने दूध प्यायल्यासारख्या गोष्टी पसरतात. आपण फॉरवर्ड करतो. असे फॉरवर्ड तरी करू नका. एखाद्या डॉक्टरला विचारा, की डॉक्टर हे आहे, यात तथ्य आहे का हो? एक धन नुसतं आपलं फॉरवर्डचं बटन दाबलं त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे आपण आपल्याकडनं या अफवा पसरवू नयेत हे तरी सगळ्यांनी बघा. आणि प्रत्येक वेळेला मुलांना रीडिंग, त्यांची रेस्ट, त्यांची इनफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, मस्ती करणं ते आउटलेट्स होत नाहीयेत. त्या सगळ्याला कुठेतरी घरातल्या घरात उड्या, योगा काहीतरी करू दे मुलांना, त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि मोठी जी आहे 10 ते 18, आता मी तुम्हाला सांगितलं हा जो मिस्सी आजार आहे ना, हा या 10 ते 18 वयोगटातल्या मुलांना, ते पण स्थूल असतील तर त्यांना जास्त होईल. त्यामुळे त्यांना स्ट्रेस कोप होणं, त्यांचे इमोशन्स, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल या सगळ्यासाठी त्यांच्याशी व्यवस्थित ओपनली बोला. त्यांना माहिती सांगा, त्यांना योग्य रिसोर्सेस हँडल करू दे. त्यांना घरातल्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या द्या. मला माहिती आहे प्रत्येक लहान मुलं आता जे युजुअली 8-9 वर्षाच्या वर आहे, घरात थोडा तरी स्वयंपाक करायला शिकलं असेल, स्वतःची काळजी, कपडे, धुणं, भांडी सगळ्यांनी थोडी ना थोडी केलेलीच आहेत गेल्या 1-1.5 वर्षात. कोणीच असं नसेल की ज्याने काही काम केलं नाही. पण तरीही मुलांना ही जी जबाबदारी, हेच ओझं आहे, त्यातनं थोडं रिलॅक्स होण्याचे क्षणही आपणच घरातल्या घरात कॅरम, पत्ते, चेस खेळणं, गप्पा मारणं, गाणी ऐकणं हेही मजेशीर क्षण त्यांना अनुभवू दे. सगळ्यांनाच आपल्याला गरज आहे थोडंसं डिटॉक्स होण्याची. आणि पेरेंट्सची स्वतःची मेंटल हेल्थ जर नॉर्मल असेल तर ते इतरांना मदत करतील, बरोबर की नाही? त्यामुळे आधी आपण स्वतःला सक्षम बनवूया आणि मग आपल्या पाल्याकडे पण तशीच लक्ष देऊ. शेवटचा एक महत्त्वाचा 1-2 विषय म्हणजे व्हॅक्सिन्स मुलांची. प्रत्येकाला परत सांगतो, की मुलांनी जरी कोव्हिडमधनं ते बरे झाले असतील, तरी देखील 2 आठवडे थांबून त्यांची जी काही नॉर्मल लसीकरण आहे ते जरूर घ्या, पूर्ण करा. आणि जर का त्या मुलाला कॉम्प्लिकेशन झाली असतील, त्याला काही प्लाझ्मा थेरपी किंवा दुसरी काही मोनोक्लोनल अँटीबॉडी असं काही ट्रीटमेंट दिली असेल, तर 3 महिने थांबायला लागतं. सांगण्याचा उद्देश मुलांचा कोविड बरा झाल्यानंतर फक्त 2 आठवडे थांबून रेग्युलर लसीकरण त्यांचं कुठेही थांबलं नाही पाहिजे आणि असतील त्या सगळ्या लसी त्यांना दिल्याच गेल्या पाहिजेत. सो मित्र-मैत्रिणींनो, पालकांनो, शिक्षकांनो सर्वांना मी शेवटचं एकच सांगेन, लहान मुलांमधला कोविड हा काही झालं तरी कमी प्रमाणात असणार आहे. आणि 95% मुलांना माईल्ड कोविड होणार आहे. 100तले 95. एकतर होणार किती जणांना मी सांगितलं? 8%. त्यातले 95% माईल्ड, बाकी 4% मॉडरेट आणि 1% दुर्दैवाने सीरियस होऊ शकतील. सो माइल्डर कोविड हे होणार आहे, शॉर्टर ड्युरेशन कोविड होणार आहे आणि इव्हन इफ मुलांना झाला जरी सीरियस कोविड, तरी देखील ते वाचण्याची आणि पूर्ण बरे होण्याची शक्यता मोठ्या माणसांपेक्षा खूप जास्त असते. मला वाटतं एवढं सगळं सांगितल्यावर तुमच्या मनातनं या थर्ड वेव्हची भीती प्रचंड प्रमाणात कमी झाली असलीच पाहिजे. नसेल तर तो कुठेतरी माझ्यातली कमी म्हणेन मी. पण आय एम शुअर की तुम्ही सगळेजण रिलॅक्स थोडे व्हाल, की असं इतकं घाबरून जायला नको. शाळा कधी चालू होणार? तर सगळ्यात महत्त्वाचं हे, की शाळेतले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं पूर्ण लसीकरण ही पहिली प्रिरिक्विजिट आहे. दुसरं कदाचित होईल आता 12 ते 18 बद्दलच्या मुलांबद्दल खूप टेस्ट चालू आहेत आणि माझ्या मते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एखाद वेळेस मुलांचं लसीकरण चालू होईल. पण थोड्याशा एक स्टेप बाय स्टेप होतील. आधी मोठ्या मुलांच्या, मग मधल्या, मग एकदम लहान ज्यांना अगदी मस्ट शाळेत जायला आहे असं आहे त्यांनीच फक्त शाळा त्यांच्यासाठी चालू होईल आणि स्टेप बाय स्टेप शाळा चालू होईल. पण सगळे इव्हन आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी ते थर्ड वेव्ह बद्दल खूप साशंक आहेत. त्यांना अजिबात कुठलाही चान्स घ्यायचा नाहीये. त्यामुळे माझ्या मते जुलै तरी असाच जाईल. जर जुलै खूप छान गेला, सगळ्यांनी लसीकरण छान घेतलं, तर कदाचित ऑगस्टपासून सप्टेंबरपासून आपल्या टप्प्याटप्प्याने शाळा चालू होतील. आपण सगळे पूर्ववत जीवन जगू आणि तुमच्या विद्याभवन शाळेच्या भिंती ज्या मुलांच्या किलबिलाटासाठी आसुसलेल्या आहेत, नक्कीच पुन्हा तो किलबिलाट तिथे माजेल आणि सगळे मुलं आनंदी, स्वच्छंदी बागडायला लागतील याची मला पूर्ण खात्री आहे. थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर. आज तुमचं वक्तृत्व ऐकताना डॉक्टरांची प्रकर्षाने जाणीव झाली, कारण प्रत्येक वर्षीचा हा शाळेचा वर्धापन दिन हा त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही साजरा करत होतो आणि आज तुमच्या वक्तृत्वातून, तुमच्या बोलण्यातून आम्हाला प्रत्यक्षात डॉक्टर अनुभवायला मिळाले आणि असं वाटलं की हां, आज आम्हाला त्यांची साथ अजूनही आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा शाळेसाठी त्यांच्या सदिच्छा कायम आमच्या सोबत आहेत. सर, आपण खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी स्वतः 2 मुलांची आई आहे. माझ्यासारख्याच इतर शिक्षिका किंवा आमचे पालक हे सगळे आपल्या मुलांच्या या तिसऱ्या लाटेविषयी खूप घाबरलेले होते, की अरे तिसरी लाट येणार, ती मुलांवर येणार, मग आपण काय काळजी घ्यायची, काय होणार? आपल्याच जसं आता जो काही स्कोर होता मृत्यूदर, तसाच काहीसा राहील का? ह्या सगळ्या ज्या शंका होत्या, त्या सगळ्या शंका तुम्ही अगदी सहज, सोप्या आणि साध्या भाषेत
सोडवल्यात आणि एक खात्री आहे की हा कोविड झाला तरी आम्ही ह्या स्टेपने गेलो तर आम्ही आमच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो आणि तो विश्वास तुम्ही आज आम्हाला दिलात. सर, ह्या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये आपलं जे अन्न आहे ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. ते अन्न हे आपलं औषध असणार आहे. अदरवाईज ते जर व्यवस्थित घेतलं गेलं नाही तर औषधं आपल्याला अन्न म्हणून घ्यावी लागतील आणि तुम्ही न्यूट्रिशन आहात, तुमची विशेष रुची त्याच्यात आहे. तर मी सगळ्या पालकांना, मुलांना आणि सर्व उपस्थितांना सांगू इच्छिते की आहार हा खूप महत्वाचा आहे. सरांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलंय. या पुढील धुरा जी आभार प्रदर्शनाची आहे ती मी सौ कविता विनय तेंडुलकर यांच्यावर सोपविते. धन्यवाद. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले मनःपूर्वक शब्द सुमनाने आभार मानतो. आज आपल्या शाळेचा 20वा वर्धापन दिन. जसं जोशी मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. ती कमतरता डॉक्टर उपेंद्र यांच्या मार्गदर्शनाने खरंच खूप भरून निघाली आणि जाणवलं की डॉक्टर आमच्या मध्ये आहेत, आपल्या सोबत आहेत. डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर यांनी आमच्या पालकांना, शिक्षकांना आणि सगळ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानते. तसेच प्राचार्य आदरणीय कृष्णाजी श्रीकांडे सर, संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बोराडे सर, संचालक माननीय श्री दिनेश मिसाळ सर, यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने हा ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी झाला असे श्री संकेत वैद्य सर यांचेही मी नेहरू शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते. सर्व संचालक मंडळ, सर्व उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी यांचेही मी मनःपूर्वक आभार मानते. अनावधानाने जर कोणाचे आभार मानायचे राहिले असल्यास त्यांचेही आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते.